नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। सीटेट एक्झाम डिसेंबर 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपल्या एक्झाम संदर्भात म्हणजेच आपले ॲडमिट कार्ड्स या बाबतीत आपल्याला एक अपडेट आलेली पाहायला मिळते, जी की आपल्या सीटेटच्या वेबसाईटवरती पाहायला मिळेल। यासाठी CTET.nic.in ह्या आपल्या जेन्युइन वेबसाईटवरती आपल्याला जावं लागेल। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर गुगल क्रोममध्ये आपल्याला सीटेट असं टाईप करून सर्च करावं लागेल। हे सर्च केल्यानंतर आपण आपली जी वेबसाईट आहे CTET.nic.in ह्या वेब पेजवरती येतो, त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती येतो, ते म्हणजेच आपल्याला इथे सीटेटचा जे लोगो आहे तो पाहायला मिळतो आणि सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हे आपल्याला पाहायला मिळतं। वरती स्क्रॉल करूया। स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला फ्यू डेट अँड सिटी ऑफ सीटेट एक्झामिनेशन 2024 म्हणजेच डिसेंबर 2024 हे पाहायला मिळतं। तर आपण ह्याला क्लिक करूया। क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला सीटेटशी रिलेटेड वेब पेज पाहायला मिळतं। आपण टायटल पाहू शकता, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट डिसेंबर 2024 ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन ऑफ अलॉटमेंट ऑफ सेंटर टू द ॲप्लिकंट। तर आपल्याला जी सिटी आहे आपली, म्हणजेच जे आपल्याला केंद्र मिळालेलं आहे त्याचं जे शहर आहे ते याद्वारे पाहायला मिळणार आहे। तर यासाठी आपल्याला दिलेला जो क्रायटेरिया आहे तो फिल करावा लागेल। लॉग इन थ्रू ॲप्लिकेशन नंबर अँड डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे। तर आपल्याला सर्वप्रथम आपला जो ॲप्लिकेशन नंबर होता, जो की आपला सीटेट फॉर्म भरल्यानंतर आपल्याला मिळाला होता, तो इथे इनरोल करायचा आहे, टाकायचा आहे। आपण ॲप्लिकेशन नंबरच्या बॉक्सला क्लिक करताच आपल्याला नंबर इथे भरता येतो, टाकता येतो। तो नंबर आपण टाकून घेऊया। तो नंबर टाकल्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ आपली टाकायची आहे। त्यामध्ये सर्वप्रथम तिचा डेट ऑफ बर्थमध्ये आपल्याला डे पाहायला मिळतो। आपली तारीख जी आहे ती तारीख आपण टाकणे आहे। त्यानंतर मंथ जो महिना असेल तो आपल्याला ॲड करायचा आहे आणि त्यानंतर आपलं जे इयर आहे बर्थ इयर ते आपल्याला टाकायचं आहे। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। बर्थ इयर टाकल्यानंतर आपल्याला इथे सिक्युरिटी पिनसाठी एक बॉक्स दिलेला पाहायला मिळतो आहे आणि खाली सिक्युरिटी पिन आहे। तर हा सिक्युरिटी पिन आपल्याला त्यामध्ये इनरोल करायचा आहे। सिक्युरिटी पिन करेक्टली पाहायचा आणि त्याप्रमाणे तो टाकायचा आहे। तो पिन इनरोल केल्यानंतर आपल्याला सबमिट हे जे बटन आहे खाली, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याला आपण क्लिक करूया। सबमिट बटनला क्लिक करताच आपल्याला आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते पाहायला मिळतं। त्यामध्ये आपलं टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट 2024 हे पाहायला मिळतं। त्यानंतर कोणत्या क्लाससाठी अप्लाय केलेला आहे, आपला पूर्ण ॲप्लिकेशन नंबर, आपलं पूर्ण नाव हे आपल्याला पाहायला मिळतं। तसंच आपला फोटो इथे आपल्याला दिसतो। अजून एक बाब लक्षात घ्या, इथे त्यांनी नोटीस दिलेली आहे, दिस इज नॉट द ॲडमिट कार्ड। हे आपलं ॲडमिट कार्ड नाही, फक्त शहर सांगण्यासाठी आपल्याला सुविधा दिलेली आहे। तर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता, राहिलेल्या ज्या बाबी आपल्याला इथे दिसत आहेत त्यामध्ये जे विषय आहेत ते विषय आपल्याला पाहायला मिळतात, मॅथमॅटिक्स, सायन्स, त्यानंतर लँग्वेज फर्स्ट मराठी, सेकंड हिंदी आणि डेट ऑफ एक्झामिनेशन आपल्याला इथं पाहायला मिळते। 2 तारखांना ही परीक्षा आहे, 14/12/2024 आणि 15/12/2024। तर काही लोकांची परीक्षा ही 14 तारखेला म्हणजे शनिवारी सॅटर्डेला असणार आहे, तर काही लोकांची परीक्षा 15 तारखेला म्हणजेच रविवारी असणार आहे। तर एक्झाम आपण इथे पाहू शकता 15/12/2024 आणि सिटी ऑफ एक्झामिनेशन आपण जे 4 सेंटर दिलेले आहेत पैकी यावेळेस आपण दिलेल्या सेंटरचं पहिलं जे सेंटर आहे ते सेंटर आपल्या इथं आलेलं पाहायला मिळते, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र। अशा प्रकारचं आपल्याला सिटी पाहून घ्यायची आहे, चेक करायची आहे। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। इथे आपल्याला एक नोटीस दिलेली पाहायला मिळते, जी की वरतीसुद्धा होती, दिस इज नॉट द ॲडमिट कार्ड ऑफ सीटेट December 2024. This is advance information for the allotment of center to facilitate the candidate. The admit card shall be issued 2 days before examination
डेट, तर एक्झामिनेशन डेट आपल्याला माहीत आहे 14 आणि 15 आहे, म्हणजेच 14 आणि 15 डिसेंबर यापैकी आपली एक्झाम असणार आहे. तर त्या अगोदर 2 दिवस म्हणजे जवळपास 12 तारखेला आपले सर्वांचे हॉल तिकीट्स अवेलेबल झालेले असतील आणि त्यावेळेस ते आपल्याला डाउनलोड करायचे आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला लिंक राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.